जालना जिल्ह्यात आतापर्यंत 6,34,376 हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण। कापूस आणि सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल। गडचिरोली जिल्ह्यात पीक विम्याला शेतकऱ्यांची पाठ, 4 पटीने घटली शेतकऱ्यांची संख्या। जालना जिल्ह्यात 4,592 हेक्टरवर खरीप बाजरीची पेरणी पूर्ण। खरीप हंगामात 12,726 हेक्टरवर बाजरी पिकाच्या लागवडीचं नियोजन। तर गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 66% पेरणी, अतिवृष्टीनंतर भात लागवडीला वेग। आतापर्यंत 1,05,607 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड। जालना जिल्ह्यात यंदा 2,86,000 हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कापूस लागवडीच्या क्षेत्रात 36,000 हेक्टरनं घट। हिंगोली हळद मार्केटमध्ये हळदीची 2,000 क्विंटल एवढी आवक। हळदीची प्रति क्विंटल 10 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान विक्री। राज्यातील बाजारात कोथिंबीरीची आवक वाढली असून कोथिंबीरीचे दर स्थिर। सध्या कोथिंबीरीला प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यानचा दर। वाशिम जिल्ह्यात पावसाच्या उघडीपनंतर शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीचं काम सुरू। पावसामुळे सोयाबीन पिकाची नासाडी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून खबरदारी। लातूरच्या बाबळगावमध्ये शेतकऱ्यांच्या समोर आफ्रिकन गोगलगाईचं संकट। सोयाबीन पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र चिंतित। भंडाऱ्याच्या साकोली भागात तलावाचा बांध फुटल्यानं 400हून अधिक परिसरातील शेती जलमय। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। लातूर जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनवर पानं कुरतडणारा अळीचा प्रादुर्भाव। फवारणीसाठी होणाऱ्या खर्चामुळे शेतकरी मात्र आर्थिक अडचणीमध्ये।